झाकण काढून बघूया या. ओके. आणि इथे बघा मस्त असं आपल्या काजू करीला तेल सुटलेलं आहे, बघू शकता किती छान तयार झालेले आहे. मसाला छान असं फिरवून घेऊया. नमस्कार, योगिता होम फूड्स मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण काजू करी बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. तर इथे बघा 1 वाटी भरून काजू घेतलेला आहे, 2 चमचे मगज बी घेतलेले आहेत, 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत आणि 2 मोठे टोमॅटो. तर काजू करी बनवण्यासाठी बघा मसाले घेतलेले आहेत. तर मसाल्यामध्ये खडा मसाल्यामध्ये बघा 1 दालचिनीचा तुकडा घेतलाय, 1 मसाला विलायची घेतलेले आहे, 5 ते 6 लवंग, 5 ते 6 मिरी आणि थोडेसे शहाजिरे घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून बघा आपण पोहे खातो त्या चमच्याने चमचाभर धना पावडर घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेला आहे, पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे, थोडीशी हळद, अर्धा चमचा घरातला आपला लाल तिखट घेतलेला आहे आणि 1 चमचाभर मोठा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे झणझणीत. तर आता बघा यामध्ये गरम पाण्यामध्ये कांदा घालायचा, टोमॅटो घालायचा, काजू आणि मगजबी. तर आता आपल्याला 10 ते 15 मिनिट पाण्यामध्ये काजू टोमॅटो कांदा छान असा शिजवून घ्यायचा आहे उकळी येईपर्यंत. तर इथे बघा आपला काजू टोमॅटो आणि कांदा मस्त छान असा शिजलेला आहे. गॅस बंद करूया आणि थंड करायला ठेवूया. तर बघा काजू आणि कांदा छान असा शिजलेला आहे आणि त्याचं पाणी मी वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. आता पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. तर आता सगळं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि मिक्सरला फिरवून घेऊ. इथे बघा मिक्सरला छान अशी आपण प्युरी करून घेतलेली आहे काजू बदाम टोमॅटोचे. आता फोडणी द्यायला घेऊया. तर इथे बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापायला आणि त्याच्यामध्ये तेल ओतून घेऊया. तर तेलासोबत बघा 1 चमचाभर बटर घालायचं. बटरच्या ऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. काजू करी बनवताना तुपाचा किंवा बटरचा वापर जरूर करायचा, म्हणजे आपल्या काजू करीला काजू मसाल्याला खूप छान चव येते आणि काजू मसाला छान असा चवीला लागतो. तर या तेलामध्ये बघा आपल्याला काजू छान असे सोनेरी रंगावरती परतून घ्यायचे आहेत. आणि आता आपले हे काजू छान असे फ्राय झालेले आहेत बघा, काढून घेऊया. तर इथे बघू शकता तुम्ही सगळे काजू आपण काढून घेतलेले आहेत. काजू तळून घेतलेल्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर आता सगळं मसाला टाकून घेऊ. सर्व खडा मसाले तेलामध्ये टाकलेले आहेत. तर इथे बघा खडा मसाला छान फ्राय झालेला आहे आणि या तेलामध्ये आपल्याला वाटून घेतलेली ग्रेव्ही टाकायची आहे आणि तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे. कधी पण तुम्हाला काजू मसाला करायचा असेल तेव्हा टोमॅटो कांदा आणि काजू छान असं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि मग फोडणी द्यायची. तर मसाल्यामध्ये बघा तिखट मिठाचा तेलाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर इथे माझ्या आवडीप्रमाणे मी तिखट मिठाचा वापर करते. तर आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत आणि छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता जसं जसं मी हा मसाला तेलामध्ये छान असं परतून घेते याचा रंग बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे. तर इथे बघा सगळा मसाला आपण तेलामध्ये घातलेला आहे. तुम्हाला सांगते एकदम हॉटेलसारखा वास येतोय बघा फोडणी दिल्यानंतर. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि हे बघा काजू टोमॅटो शिजवून घेतलेलं पाणी आहे यामध्ये ओतून घेऊया आणि सगळं फिरवून घेऊ. तर आता बघा याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर बघा हे तळून घातलेले आपल्याला काजू याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत आणि हे सगळं
फिरवून घ्यायचं. तर इथे बघा आपण याच्यामध्ये काजू घातलेले आहेत. तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी काजू टोमॅटो वाटून घेतलं होतं त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. सगळं फिरवून घेऊया. तर ते बघा सगळं मी फिरवून घेतलेलं आहे. तर इथे बघा आपण छान असा मसाला फिरवून घेतलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं चमच्यावर बटर घालूया आणि बारीक गॅसवरती बघा तेल सुटेपर्यंत एक 12 मिनिट आपल्याला हे काजू करी छान अशी शिजवून घ्यायची आहे. 12 मिनिटानंतर बघूया. इथे बघा आपले 12 मिनिट झालेले आहेत. झाकण काढून बघूया. या तर बघू शकता तुम्ही झाकण काढलेलं आहे आणि इथे बघा मस्त असं आपल्या काजू करीला तेल सुटलेलं आहे. बघू शकता किती छान तयार झालेले आहे. मसाला छान असं फिरवून घेऊया. मस्त असं आपल्या इथं काजू करी काजू मसाला तयार झालेला आहे बघा. तर आता झाकण लावते आणि गॅस बंद करते. तर इथे बघा गॅस खाली उतरवून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली हॉटेलसारखी काजू करी घरामध्ये तयार झालेली आहे. तर यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्व करूया. तर इथे बघा मी चपाती बनवलेली आहे आणि आता त्याच्यासोबत कांदा लिंबू घेऊया, डिश घेऊया आणि काजू करी काढून घेऊ. तर या काजू करीचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे. जसे बाहेर रेस्टॉरंटमध्ये हॉटेलमध्ये मिळते त्या पद्धतीचा काजू करी काजू मसाला आपण घरामध्ये बनवलेला आहे आणि बटर घातल्यामुळे खरंच खूप छान चव येते. एकदा नक्की बनवून बघा. आणि हा काजू मसाला काजू करी बनवायला खरंच खूप सोपी आहे आणि जास्त मसाल्याचा वापर न करता आपण हे बनवलेलं आहे. आज आपण मस्त काजू करी बनवलेली आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते. तरी ते बघा मस्त अशी आपली काजू करी छान अशी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.